परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलली रे चिता या मुलांनो आता कंपनी रे कथा जा मुलांनो आता कंपनी रे कथा. हे बघ शिवाजी हे महारीचं पोर म्हणून एक बामन राजा भिषेकाला आलेला होता. शिवाजी महाराज महारीचं पोर म्हणून तुला हिलवला राजा, त्याचा जिजाऊचंच पोर होता. तू हे खरं आहे का? म्हणून तुझ्या राजाभिषेकाला कोणी एक पण बामण आलेला नाही. तुला लपवून ठेवलं नाही इतिहासकारांनी, येडे लोक होत. आता आम्हाला समजलं ना तू महारीचं पोर होता, जिजाऊचंच पोर होत. समजलं आमचा राजा, आमचा राजा बाबासाहेब जगाचा राजा. हे दाढीवाल्यांना आमच्या गाडगे बुवांना हात चढवतात, त्यांच्या स्मृती दिवसांचा पाहता पाहता सगळे जेवणात खुश आहेत, भोजनात खुश आहेत. आणि तेवढा ते काळ पुत्र आलं आणि त्या होम यज्ञात गेला, वरती गेली टांगलं, सगळ्या देवांना बांधलं अमृत. गाडगे बाबांचं लक्ष हा असा निहाळून पाहतात, एका हातात झाडवा. अरे 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 ते बा म्हणे त्या काळ पुत्र तुमच्या होम यज्ञात येऊन साऱ्या देवाला पाजलं रे म्हणे अमृत. आले, खराटा ठेवलाय आणि कीर्तन सुरू. माय बाप हो, माय बाप हो, तुम्ही ज्याला एवढं देव म्हणतात 12 दिवस, एवढं मग 7 सप्ताहात एवढा मोठा काला केलाय. 12 गावचे लोक किती गोडधोड खायला लागले. या होम यज्ञात किती तेल आणि तूप गेलं. ते काळ कुत्र आलं, वरती गेली टांग, सगळ्या देवाला अमृत पाजलं रे म्हणे. तरी त्या देवांचा बाला बाक नाही केलं. तुमचं काय वाकडं करणार? अरे गोपाला गोपाला अरे लोक एवढे हातायला लागले. विचार करा, अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांडावर किती हल्ले केले संत आणि नाही लागत त्याचा अंत. तरी मात्र मुंबईमध्ये गाडगे बाबांची जेव्हा भेट घेतात, बाबासाहेब धोत्रावर जातात, आता कमीच असते. आणि जेव्हा बाबासाहेब येतात, बाबासाहेब जेव्हा येतात गाडगे बाबाकडे, तर गाडगे बाबा झाडूच मारत असतात. आला कोण बाबा आहे? बाबा आंबेडकर आहे. तर गाडगे बाबा झाडू आपल्या खाली टाकतात हातातनं, आपलं ते भिक्षा पात्र टोक टाकतायत डोक्यात आणि दोन्ही हात जोडतात. नाही राहवलं जात, गाडगे बाबांना नाही राहवलं जात. गाडगे बाबा बाबासाहेबांचे पाय पकडतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात आणि बाबासाहेब गाडगे बाबांचे पाय पकडतात, आपलं डोकं त्यांच्या. हे दोन्ही बाबा एक दुसऱ्याच्या पाया पडून दोघंही एक दुसऱ्याला आलिंगन देतात. बाबासाहेब विचारतात गाडगे बाबांना, बाबा मी या देशातल्या लोकांना भगवान बुद्धांचा धम्म देऊ इच्छितो, हे माझं उचललेलं पाऊल योग्य राहील काय? गाडगे बाबा उत्तरले, अरे बाबा तुमच्यासारखा विद्वान माणूस नाही या जगात. अरे बाबा तुमच्यासारखा या देशात, या जगात विद्वान नाही आहे. तुमचं म्हणणं या देशातले लोक ऐकतील ना,
या देशाच्या मातीचं सोनं होईल. हे तडातड ही जाती व्यवस्थेची भिंत कोसळून पडेल. तुटलेली मन जुळतील बाबा, तुटलेली मन जुळतील. हा सगळा समाज एकजिन्सी होईल. एक आईच्या पुत्राप्रमाणे वागेल. सगळे भाऊ बंदकी वाढेल आणि सारा जाती व्यवस्थेच्या तळातळ वेबळ्या तुटून, सगळी बंधनं तुटून माणूस एक जिन्सी प्राणी होईल. एकसारखा माणूस माणसासारखा वागेल बाबा. तुमचं म्हणणं जर ऐकलं या देशातल्या लोकांनी तर एक जिन्सी म्हणून वागेल. बंधुभाव नांदेल या देशात. त्यांच्या कीर्तनाचा रंगच बदलला भेटीनंतर बाबासाहेबांच्या. आणि हेच कीर्तन ज्या ठिकाणी आम्ही राहतो ना, लोकांना वाटलं रामावर करतील, सीतेवर करतील, रावणावर करतील, देवावर करतील. देवावर करतील. आयुष्यभर ते पंढरपूरला राहिले, पण पंढरपूरच्या मंदिरात कधी पाय ठेवला नाही. माय बापा हो, देवळात देव नाही राहत रे म्हणे. देवळात राहतं पुजाऱ्याचं पोट. त्यांना कसं समजलं? साने गुरुजींना उपोषण करावं लागलं. शूद्रा ते शूद्रांना ते बामनं पूजा करू द्यायचे नाही, आतमध्ये जाऊ द्यायचे नाही. याच्यासाठी उपोषण करायला लागलं. वारकऱ्यांनी आता केस जिंकली ना कमीत कमी. या डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी तिथे बामनाच्या हातात द्यावं बा असं म्हणून रिट पिटिशन टाकलं मुंबई हायकोर्टात. आणि आम्ही अजून केस नाही टाकली बघा. हे आमचं आहे म्हणून. आता विचार करा, गाडगे भाऊच्या कीर्तनाचा रंग आयुष्यभर राहिला, पण देवळात देव नाही राहत रे म्हणे. देवळात राहतात पुजाऱ्यांचं पोट. अजूनही पुजारी मजा मारतात. आता दानपेट्या आल्यात. आता दानपेट्यावर आपल्या आदिवासींची आपली पोरं आहेत. ते डिजिटल मंदिर बनवणार आमच्या धाकानी. 10 वर्षापासून आम्ही येत आहेत ना, ते डिजिटल सगळं बुजवून टाकणार आहेत आणि सोन्याचे चांदीचे पत्रे लावणार आहेत डिजिटल मंदिर. हा एवढा उद्योग नरेंद्र आणि देवेंद्र करतायत बरं का. पुढे पुढे काय होतं माहिती नाही. पण बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता जशी, एक रामचंद्र पाटील कार्यकार म्हणून एक कुणबी समाजातला माणूस, त्यांच्या घरी रात्री 12 वाजेपर्यंत कीर्तन झालं माखुण्याला. आणि सकाळी वाऱ्यासारखी बातमी जशी पसरली बाबासाहेबांच्या निधनाची, तेव्हा जी वाहनं सापडली त्या वाहनांनी सगळे लोक मुंबईच्या दिशेने आगेकूच करतात. पहिल्यांदा दमनीवर बसले नाही तर पायीच चालायचे गाडगे. दमनी एक रेंगी असते झालं असलेली. बस स्टँडच्या त्या शेडही नव्हती त्यावेळेला, झाड होतं कळंबाचं. त्या कळंबाच्या झाडाखाली आले आणि गाडगे बाबा मुंबईच्या दिशेने जी वाहनं मिळतील त्या वाहनांनी कूच करू लागले. गाडगे बाबा उशिरा पोहोचले. बाबासाहेबांची चिता जळून पूर्ण झाली होती. काय लाकडाच्या खोडातली फक्त धूर निघत होता. बाबासाहेब रात्रभर बाबासाहेबांच्या जळलेल्या चिते बरोबर रात्रभर बसून राहिले. सकाळी माईसाहेब आंबेडकर आणि गोडबोले आणि सगळा परिवार ज्यावेळेला बाबासाहेबांच्या अस्थी गोळा करण्यासाठी आले, त्यावेळेला गाडगे बाबा त्या ठिकाणी. गाडगे बाबांना सगळ्या लोकांनी वंदन केलं. आणि जेव्हा ते आपल्या मुंबईतच, जेव्हा आपल्या जिथे त्यांचं ठाणं होतं त्या ठाण्यात गेले. मात्र बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता लागली ना, त्यांनी अन्नाचा एक घास घेतला. 14 दिवस. 20 तारखेला सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं. माझ्या सर्व जीवनातलं सर्व पुण्य मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर अर्पण करतो. सगळ्या या जेवढ्या संस्थानांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इव्हन पंढरपूरची जी जागा आहे ना, ती बाबासाहेबांना डोनेट केली होती गाडगेबाबांनी. माझं सगळंच पुण्य, माझ्या सगळ्या जीवनातलं सारं पुण्य मी बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करीत आहोत असं बोलले. आणि तसेच बसून अंग टाकलं आणि आपला प्राण सोडला. तो दिवसच 20 डिसेंबर 1956. अशा रीतीनं अन्नाचा एकही कण न टाकता बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता त्यांना कळली आणि 14 दिवस भोजनच केलं. आणि 20 डिसेंबर सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवून हे आपलं सारं पुण्य बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करतो. सगळ्या वसतिगृहांचं नाव, सगळ्या संस्थानांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं द्यावं असं बोलले आणि त्यांनी प्राण त्यागला. तो दिवस 20 डिसेंबर 1956 ला
14 दिवसानंतर या बोधिसत्वाच्या महाप्रळयानंतर संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतात. त्यांच्या कीर्तनाचा रंगच बदलला. ते ए माय बाप हो, ज्याला तुम्ही महाराजचं पोर म्हणताय ना, अरे या देशातला या जगातला सगळ्यात विद्वान माणूस आहे रे, त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकसाल ना, या देशाच्या मातीचं सोनं होईल रे. ही तडातड ही जाती व्यवस्थेची बंधनं तुटून मनुष्य समाज बंधुभावानं नांदेल, एकजीनशी होईल रे. त्यांच्या कीर्तनाचा सूरज बदललाय, रंग बदललाय आणि ढंग बदललाय. त्याचं तुम्ही म्हणणं ऐकसाल ना बाबासाहेबांचं, तर हा देश सगळा बंधुभावाने नांदेल. त्यामुळं ज्या स्मृती दिवसाप्रत्येक